नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. अभिजित, अनॲक्सेसिबल, युअर अनॲक्सेप्टेबल. म्हणजे खूप लोक प्रयत्न करतात अभिजितला बोलायला, संपर्क नाही होत आहे. काय कारण? नाही सर, त्याचं कारण असं आहे की मी 22 तासाची जर्नी करून आलो होतो. त्यानंतर जंतर मंतरला डायरेक्ट गेलो होतो. त्यानंतर माझे आईवडील जे स्वतःच्या घरी नव्हते मागच्या 15 दिवसापासून, त्यांना धमक्या भेटत होत्या. दॅट्स व्हॉट आय वॉन्टेड तर टू मला नो. त्याच्या आधी माझ्या आईवडिलांसोबत थोडं बसायचं होतं. मी थोडा वेळ माझ्या आईवडिलांसोबत स्पेंड केला, कारण की मागच्या 1 वर्षापासून मी आईवडिलांना भेटलो नव्हतो. आणि मागच्या 15 दिवसात जे त्यांना मानसिक त्रास झालेला आहे, त्याच्यामुळे कुठं ना कुठे किती धमकी आल्या हवे? सर खूप धमक्या आल्या. व्हॉट्सअपवर मेसेज आला आहे की आम्ही तुझ्या घरी पोहोचतोय, तू बघ संध्याकाळपर्यंत तुझ्या आईवडिलांचं करतो काय. तर आणि हे अमेरिकेत धमक्या देणारे कोण आहे? हे धमक्या देणारे सर तेच भाजपच्या साईडचे त्यांचेच लोक आहेत, जे म्हणजे माझ्या आईवडिलांना धमक्या द्यायची काय गरज आहे? व्हेरी शॉकिंग, व्हेरी शॉकिंग. तर मला कुठं ना कुठे एक मुलगा म्हणून माझी आईवडिलांकडे पण जिम्मेदारी आहे. तर मी मागचे 2-3 दिवस माझ्या आईवडिलांसोबत होतो. माझी थोडी आवाजच म्हणूनच तुम्हाला कळत असेल, माझी थोडी मी तुझ्या भाऊजाईशी बोललो, भावाशी पण बोललो, वडिलांशी पण बोललो. दे आर टेरिफाईड. म्हणजे त्यांना खूप घाबरलेले मला दिसले. कारण मी त्यांना ज्या वेळेला शेजारी घेऊन बसलो, बोललो, तू भारतात येण्याच्या आधीचा त्यांचा आविर्भाव आणि आत्ता ह्याच्यात खूप फरक आहे. काय बदललं हे? नाही, त्यांच्यात एक भीती होती सर. म्हणजे ते माझी आई, ते जेव्हा मी वापस येणार होतो तेव्हा ती रडत होती, तू कशाला येतोय वापस, तुला माहिती आहे तू वापस आला तुला अटक होऊ शकते किंवा दुसरं काही होऊ शकतं तुझ्यासोबत, हे लोक तुला असं सोडणार नाही ज्या प्रकारे तू यांच्या विरोधात बोलतोय. तर आईमध्ये ती भीती होती आणि ती आजही भीती आहे. काल जेव्हा मी पुण्याला निघालो सकाळी, तेव्हा प्लीज 2 मिनटं हे यूज नका करू. ठीक आहे, मी समजू शकतो अभिजित. ठीक आहे, मी अभिजितच्या सगळ्या कुटुंबातल्या सदस्यांना भेटलो, बोललो. मी घरीही गेलो अभिजितच्या, आणि मला लक्षात आलं की अभिजितच्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल घडतो आहे. तो त्याच्या वैयक्तिक पातळीवरती पण घडतो आहे आणि कौटुंबिक पातळीवरती पण घडतो आहे. अनफॉर्च्युनेट आहे अभिजित, आय नो. तर काल मी पुण्याला निघत होतो. मी बघितलं की गुगलवरती तुझी जात शोधली जाते. व्हेरी अनफॉर्च्युनेट. आणि प्रिंटनी त्याच्याबद्दल पण खूप सविस्तर रिपोर्ट केला. हाऊ डू यू सी दिस? नाही सर, म्हणजे काय बोलायचं यावर. मी मागतो काय, मी तर फक्त एवढंच बोलतो ना की ज्या स्टुडंट्सनी सुसाईड केलं त्यांच्या जिम्मेदारी कोणीतरी घेतली पाहिजे. माझी जात काही असू शकते, माझा धर्म काही असू शकतो, पण ज्या मुलांनी सुसाईड केलं ते आज जिवंत नाही आहे. त्यांच्या आईवडिलांना काय वाटत असेल? माझ्या आईवडिलांना भीती वाटते की माझ्यासोबत काही केलं जाऊ शकतं, पण त्या आईवडिलांना पण काहीतरी वाटत असेल ना, ज्यांच्या मुलांनी आत्महत्या केलेली आहे, त्यांचं दुःख तर त्यापेक्षा मोठं आहे. तर त्याची जिम्मेदारी कोणी ना कोणीतरी घेतली पाहिजे. भाऊजाईची काय रिॲक्शन होते? कारण ते आता जिल्हा परिषद सदस्य आहेत. नाही, त्यांचं पण ते थोडे घाबरलेले होते, पण मी माझ्या घरच्यांना तेच बोलवलं आहे की काही टेन्शन घेऊ नका, कारण की आता मी एकटा नाही आहे. माझ्या मागे सगळे तरुण निघालेले आहेत आणि आम्ही सगळे मिळून एकत्र जर येऊ तर आम्ही नक्कीच, जे नीटच्या स्टुडंट्सला सुसाईड करावं लागली आहे, CBSEचे जे स्टुडंट्स. मी त्याबद्दल बोलणार आहे. मी नीट तर खूप क्लोजली फॉलो केलं आहे. CBIला पण मला जेवढं सांगणं शक्य आहे तेवढं सांगितलं आहे. पण मला आधी हे कौटुंबिक संदर्भ नीट लक्षात घेऊ दे, कारण तुझं कुटुंब खूप टेरिफाईड हे लक्षात येतं. सर मला त्यावर जास्त ना माझ्या फॅमिलीबद्दल बोलायचं नाही. तुझ्या जातीबद्दल तुला काय वाटतं? ते जे जात सर्च केली जाते गुगलवरती, कंटिन्युअसली सर्च सुरू आहे की कोण आहे अभिजित. जेव्हा लोकांच्या लक्षात आलं की अभिजित हा नाही आहे मुख्य प्रवाहातल्या याचा, तेव्हाचे काय लोकांची रिॲक्शन? नाही, त्यावर ज्या लोकांना ते बोलायचं ते बोलू द्या. मी त्यावर काय करू शकतो? जर त्यांना जाती धर्माचं राजकारण करायचं आहे, त्याच्यावर टिप्पणी करायची असेल, ते करून त्यांची मानसिकता दाखवू तुला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये जेवढा प्रतिसाद मिळतोच आहे तुला, पण जेवढा प्रतिसाद मिळणं अपेक्षित होतं, काहीतरी बॅरियर्स आहेत की ज्यामुळे तो मिळत नाही आहे? नाही, नक्की सर, प्रतिसाद तर मला खूप जास्त भेटतोय. ओके, असं काही नाही आहे की? नाही, अजिबात नाही. सो हाऊ डू यू सी धर्मेंद्र प्रधान ॲज अ मिनिस्टर? व्हेरी इनकॉम्पिटंट मिनिस्टर. व्हेरी इनकॉम्पिटंट. अँड हॅव टोटली फेल्ड टू डू हिज ड्युटी. म्हणजे पहिल्यांदा नाही आहे की पेपर लीक झाला आहे. मागच्या 5-6 वर्षात किती वेळेस झालेला आहे, 46 वेळा झाला. आणि त्यानंतर काय ॲक्शन 24 वर्षात. आणि हे फक्त नीटच नाही आहे, कुठली अशी परीक्षा आहे सरकारी या देशात आज जिथं पेपर लीक होत नाही आहे किंवा जिथं निकाल वेळेवर लागतो आहे. एकही परीक्षा अशी नाही आहे. माझे स्वतःचे भाऊ जे पोलीस भरतीसाठी अप्लाय करत आहेत, 2-3 वर्ष त्यांचे निकाल लागले नाही. 2-3 वर्षापर्यंत त्यांनी करायचं काय? ते आता मोलमजुरी करतायत. तर काय, म्हणजे काय व्यवस्था चालवत आहे तुम्ही? तू असं का म्हणाला की गेम खेळताना ही कल्पना सुचली? इज इट ट्रू? हां, इट्स ट्रू सर. कारण की मी अमेरिकेत होतो, मी दिवसभर जॉब्सला अप्लाय करत होतो आणि संध्याकाळी थोडं रिलॅक्स करायला मी प्ले स्टेशन खेळायचो. तर प्ले स्टेशनवर खेळता खेळता मी ते ट्विट वाचलं की जिथं आपले ऑनरेबल CJ जे आहेत ते कॉक्रोचेस आणि पॅरासाईटसोबत कम्पेअर केलं युवकांना. तर मी फक्त एक गेम खेळताना मी ते पाहिलं आणि मग मी ट्विट केलं, व्हॉट इफ ऑल कॉक्रोचेस कम टुगेदर. आणि त्यानंतर लोकांनी खूपच जास्त प्रतिसाद दिला आणि त्याखाली त्यांनी कमेंट्स करणं सुरू केलं की चला आपण आपलं एक प्लॅटफॉर्म तयार करू, आपण आपली एखादी पार्टी सुरू करू. तर असं गमत जम्मतमध्ये मी कॉक्रोच जनता पार्टी सुरू करून टाकलं. अपेक्षा नव्हती तसा? नाही सर, अजिबात अपेक्षा नव्हती. हॅव यू रेड द जजमेंट डिलिव्हर बाय द सूर्यकांत ॲट दॅट पॉईंट इन टाइम? नाही सर. लेटर ऑन ही क्लॅरिफाईड इट की हे असं नाही आहे म्हणून.
पण सर त्यांनी मी ते वाचलं त्यांचं क्लॅरिफिकेशन, जिथं ते बोलले मी त्या लोकांबद्दल बोललो ज्यांच्याकडे बोगस डिग्री आहे किंवा ज्यांच्याकडं डिग्री नाही आहे. तर सर या देशात 70% मला तरी वाटतं अजूनही पॉप्युलेशन जी आहे ती ग्रामीण भागात राहते, ज्यांच्याकडे रिसोर्सेस नाही आहे, ज्यांच्याकडे पैसा नाही आहे एक फॉर्मल एज्युकेशन किंवा फॉर्मल डिग्री घ्यायचं. तर त्या लोकांना बोलण्याचा अधिकार नाही आहे का? संविधानात बाबासाहेब आंबेडकरांनी काय बोललं आहे, तुमच्याकडे पैसा किती असो, तुमच्याकडे शिक्षण किती असो किंवा नसो, सगळ्यांना समान अधिकार असणार आहे. तर ते क्लॅरिफिकेशन तर कम्प्लिटली त्याच्या अपोजिटमध्ये आहे. पंतप्रधान मोदीबद्दल काय मत आहे? मला तर वाटतं की जर ते रशिया युक्रेनचे वॉर थांबवू शकतात तर पेपर लीक का नाही थांबवू शकत? किती छोटी गोष्ट आहे पेपर लीक. आणि चला पेपर लीक नाही थांबला तर त्याच्यावर तुम्ही तुमच्या मिनिस्टरचं रेजिग्नेशन का नाही घेऊ शकत? रेजिग्नेशन घेणं किंवा चुकी मांडणं ही काय म्हणजे निगेटिव्ह गोष्ट नाही आहे. दॅट शोज दॅट यू आर रेडी टू एक्सेप्ट द मिस्टेक आणि यू आर रेडी टू इम्प्रूव्ह द सिस्टम. मला तर वाटतं जर त्यांनी रेजिग्नेशन घेतलं तर एक स्ट्रॉंग मेसेज जाईल की काही जरी चुकीचं झालं तर PM इज रेडी टू करेक्ट द मिस्टेक्स. पण राजीनामा तुम्ही घेत नाही आहे, तुम्ही काहीच करत नाही, तर इट शोज दॅट की तुम्हाला चुकीच मान्य नाही करायची आहे. किंवा 12 वर्षाच्या एका तपामध्ये त्यांनी कोणाचाच राजीनामा कोणाचाच राजीनामा नाही घेतला. ही थिंग्स ओके, आपले पक्ष जिंकतो आहे, गरज नाही कोणाचा राजीनामा घेण्याची. पण नुसतं म्हणजे लोकतंत्र नुसतं पक्ष जिंकवण्यासाठी नसतो ना, कुठं ना कुठं अकाउंटेबिलिटी पण असते लोकतंत्रामध्ये. कुठं ना कुठं जेव्हा लोक प्रश्न विचारतात, आवाज उठतात, त्यांचं तुम्हाला ऐकावं लागेल. आणि आज एवढे लाखो करोडो युवा जेव्हा म्हणतायत की राजीनामा झाला पाहिजे, तुम्ही राजीनामा देत नाही, तर हे तर म्हणजे इट गोज अगेन्स्ट द लोकतंत्र अँड डेमोक्रेसी. ओके, वाय आंबेडकर? तुझ्या हातात पुस्तक होतं. सर बिकॉज आंबेडकरांनी कॉन्स्टिट्यूशन दिलेलं आहे आणि ही मूव्हमेंट जी आहे ती कम्प्लिटली जे कॉन्स्टिट्यूशन आहे त्याच्या अकॉर्डिंगच चालेल इन अ व्हेरी पीसफुल अँड डेमोक्रॅटिक मॅनर. आय एम अ व्हेरी लॉ अबायडिंग सिटीजन आणि मी कुठंच काही असं करणार नाही आणि कोणीच कॉक्रोच जनता पार्टीचा कोणताच सदस्य असं काही करणार नाही आहे जेणेकरून देशाला नुकसान होईल. आमचं फक्त एकच आहे की आम्हाला देश चांगला करायचा आहे. नो नेशन इज परफेक्ट बट इट कॅन बी मेड बेटर अँड दॅट्स वॉट वी वॉन्ट. आणि ते आम्ही करू इन अ व्हेरी पीसफुल अँड डेमोक्रॅटिक मॅनर. तर तू स्वतःला आंबेडकराईट मानतो? हां, डेफिनेटली सर, मी तर असणारच. कारण की माझ्या आयुष्यात मी जे काही झालेलो आहे ते जे त्यांनी इक्वल राईट्स दिलेले त्यामुळे झालेले. जर मला इक्वल राईट्स नसते तर मला कुठून शिक्षण भेटलं असतं, मी कुठून अमेरिकेला बॉस्टनला शिकलो असतो. इट्स बिकॉज आंबेडकर गिव्ह अस द राईट टू इक्वॅलिटी, त्यामुळे मी जाऊ शकलो ना तिथपर्यंत. सो नो वन फंडेड यू फॉर युअर एज्युकेशन? सर लोन काढले आणि स्कॉलरशिप भेटली, आता काय बोलू. कुठल्या बँकेत? सर डिटेल नका जाऊ, नाही तर तुम्हाला माहिती आहे लोक काय काय करतील ते आता. पण ते केजरीवालांच्या शपथविधीला उपस्थित राहण्याची काय गोष्ट आहे? म्हणजे स्पेसिफिकली फक्त दिपके फॅमिलीलाच निमंत्रण? नाही, मी तेव्हा स्वतः काम करत होतो. आय नो, पण फॅमिलीला सगळ्या? नाही, ते मी स्वतः बोलवलं होतं. आईवडिलांचं असं होतं की तू आता करतोय तर आम्हाला बोलव प्लीज. तर मी तर आधी म्हणलं तुम्ही कशाला येता एवढ्या दूर दिल्लीत, कारण की ट्रॅफिक ते असतं सगळं आणि एक तुम्हाला माहिती आहे दिल्लीचं वातावरण थोडं हवा ते खराब असतं. सो केजरीवाल ग्रेटेड देम? नो 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 नॉट. ते पब्लिकमध्ये ऑडियन्समध्ये बसलेले होते. ते पब्लिकमध्ये होते? ओके. ऑडियन्समध्ये बसलेले. नीटच्या प्रश्नावरती शेवटची 5 मिनिट आहे. नीटवरती CBIनं जो काही तपास केला आहे तो असं लक्षात येत आहे की जे फ्रंट रनर्स आहेत त्यांना दलाल आपण म्हणू शकतो, असे दलाल सध्या ताब्यात आहेत. माझं व्यक्तिशः मत असं आहे की NTA मधनंच हा पेपर फुटला आहे. कितीही धर्मेंद्र प्रधान सांगत असले किंवा त्या NTAची लोकं सांगत असली तरीसुद्धा तिथं काहीतरी मोल आहे. हॅव्हिंग सेड दिस, CBIचा तर तपास सुरू आहे ना आता. यू शुड हॅव बी वेटेड फॉर समथिंग दॅट नाही सर, तपास सुरू आहे, ॲक्शन पण घेतलेलं आहे. ॲक्शन काय घेतलेलं आहे? ट्रान्सफर ऑफ द ऑफिसर्स. या देशात स्टुडंट्सची लाईफची व्हॅल्यू एवढी कमी आहे की तुम्ही फक्त ट्रान्सफर करताय, सस्पेन्शनही नाही करत आहे तुम्ही. सस्पेंड तर केलं पाहिजे होतं ना तुम्ही अधिकाऱ्यांना. करेक्ट. म्हणजे स्टुडंट तुमचे सुसाईड करतायत आणि काय ॲक्शन आहे? नुसतं ट्रान्सफर. काय होणार आहे ट्रान्सफरनी? त्यांना पगार येत राहील, त्यांच्या पोस्ट चांगल्या भेटत जाईल, कदाचित प्रमोशन दिल्या जाईल काय अधिकाऱ्यांना. सस्पेन्शन, नोकरी गेली पाहिजे या लोकांची. जोपर्यंत नोकरी जाणार नाही तोपर्यंत यांना कळणार नाही की अशा गोष्टी नाही झाल्या पाहिजे. इन्क्लुडिंग हेड ऑफ द NTA. ऑफकोर्स NTA जी आहे ती आज नॅशनल ट्रॉमा एजन्सी बनलेली आहे. करेक्ट. नॅशनल ट्रॉमा एजन्सी बनली. आणि त्याच्या प्रमुखांना अटक केली पाहिजे मिस्टर? नक्की. कारण की जोपर्यंत सिस्टमचे लोक याच्यात इन्व्हॉल्व नाही तोपर्यंत हा पेपर लीक होऊच नाही शकत. इन्क्लुडिंग धर्मेंद्र प्रधान. ही मस्ट बी अरेस्टेड. ही मस्ट, फर्स्ट ऑफ ऑल ही मस्ट रिझाईन अँड देन अन इन्व्हेस्टिगेशन मस्ट बी सेट अगेन्स्ट हिम. ओके. 5 वर्षानंतर अभिजित दिपके वेअर यू वुड बी? सर आय डोंट नो. 15 दिवसाआधी मी जॉबसाठी अप्लाय करत होतो. मला USA जॉब करायचा होता आणि जेव्हा मी थोडं आता न्यूजमध्ये माझ्याबद्दल आलं तर मला काही लोकांनी जॉब पण ऑफर केले US आणि ते म्हणले कशाला राहायला पाहिजे अभिजित तू अमेरिकेत? मला तेच बोलत होते, तू कशाला चालला, तुला माहिती आहे तिथे गेला. आईचा पण तोच सल्ला होता. आईचाही अजूनही तो सल्ला आहे की तू वापस जा. पण मी आता म्हणलं की फक्त माझ्या पुरतं राहिलेलं नाही आहे आणि आता या लोकांना जी एक होप दिसलेली आहे ती मी तिथं राहून ती होप मारू नाही शकत. जर मी ती होप मारली
तर आय वोंट बी एबल टू फेस माय सेल्फ इन द लाईफ. म्हणजे वडिलांचा जो सल्ला तोही डावलून तू परत झालाय. वडील पण नको म्हणत होते. माझ्या घरच्यांचा अजिबात सपोर्ट नाही, कारण की त्यांना माझी काळजी वाटते. कारण की त्यांनी पाहिलेलं आहे की जेव्हा जेव्हा लोक सरकारला प्रश्न विचारतात किंवा बोलतात तेव्हा काय झालेलं आहे. मी घरच्यांना म्हणलं तुम्ही कशाला काळजी करताय, सोनम वांगचूक पण येत आहे ना माझ्यासोबत. तर ते कसे काय आले, का त्यांना तर जेलमध्ये हा नाही, माझे घरचे तेच म्हणले, अरे त्यांना पण ते जेलमध्ये टाकलं होतं, तर तू काय. थँक्यू अभिजित. काय वाचतो हल्ली तू? हां वाचन काय तुझं? सर, मी हिस्ट्री जेवढी होऊ शकते थोडी जास्त हिस्ट्री वाचायला बघतोय. मिडिएवल हिस्ट्री, वर्ल्ड हिस्ट्री हां सर, सगळं वर्ल्ड हिस्ट्री, मिडिवल हिस्ट्री, मॉडर्न हिस्ट्री. आणि आंबेडकरांचं काय तुला आवडतं? अनालिशन ऑफ कास्ट ते नक्कीच आवडतं मला. आणि इकॉनॉमिकल सध्याच्या धोरणाबद्दल तुझं काय मत आहे? सर, इकॉनॉमिकलमध्ये मला एक थोडं वाटतं की वी शुड, म्हणजे एक आपलं जे इकॉनॉमिक मॉडेल आहे सध्या, दॅट इज गोइंग कम्प्लिटली अगेन्स्ट द लाईक इंडियाचं जे सोशलिझम वेलफेअर आहे ते त्याच्या. वी लेफ्ट इट आउट इन 1991. येस. आणि आय थिंक त्यामुळंच जी इनइक्वॅलिटी वाढलेली आहे, इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी, वी नीड टू ब्रिज दॅट गॅप. इनइक्वॅलिटी जी फायनान्शियल इनइक्वॅलिटी वाढलेली आहे त्यामुळंच लोक काय होत आहेत ना सर, कुठं ना कुठं फ्रस्ट्रेटेड होत आहे. आणि त्यामुळं कुठं ना कुठं पॉलिटिक्स पण जी होती आहे ती खूप एक्स्ट्रीम लेवलला चालली आहे. जर लोक फायनान्शियली अपलिफ्ट झाले, सोशली इकॉनॉमिकली अपलिफ्ट झाले, तर लोक एवढी एक्स्ट्रीम पॉलिटिक्समध्ये जाणार नाही. ही तरुण मुलं फक्त शरीराने बरोबर आहेत की पैसे वगैरे पण ऑफर करते, बा आमचा पण सपोर्ट आहे, फायनान्शियल सपोर्ट? काल मला एका तरुणाचा मेसेज आला, मी नाव नाही सांगणार, नाही तर हे लोक आता त्यालाही काय करतील सांगता येणार नाही. तू फार भीतो अभिजित. आता नाही एकदा सर, लढाई हातात मी भीत नाही, मी जेलमध्ये जायला तयार आहे, पण मला माझ्यामुळे दुसऱ्या कोणाला त्रास नाही झाला पाहिजे, ही माझी. त्या तरुणाने काय सांगितलं? त्यांनी मला इंस्टाग्रामवर मेसेज केला की दादा माझ्याकडे एक व्हॅन आहे एलईडीची, मी ती आणतो. म्हणलं माझ्याकडे पैसे नाही दादा तुला द्यायला. तो म्हणे तुला पैसे कोण मागतो, मी आणायला तयार आहे ना. तर आज पुणे युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही येऊन बघसाल, एलईडी व्हॅन दिलेली आहे त्यांनी फ्रीमध्ये. हे मित्रांचे आणि मैत्रिणींचे दोघींचे पण? नाही, मित्रमैत्रिणी नाही, ओळखते नाही हे लोक मला त्याच्यासोबत नंबर एक्सचेंज करावा लागला. मग तो म्हणला तू फक्त सांग मला व्हॅन कुठं लावायची आहे, आणि तू जे करतो आम्ही तुझ्या सोबत आहे, तुला काय लागतं तू फक्त तेवढं सांग. काल मला स्टुडंट युनियनचे खूप सगळे मित्र भेटायला आले होते, ज्यांच्याशी काल मी पहिल्यांदा भेटलो. त्यांना आलेला मला असं वाटलं की आता इट विल बी व्हेरी रूड टू नॉट ऑफर एनिथिंग. तर मी त्यांना म्हणलं मी काय चहा पाणी तुम्हाला पाजू नाही शकत, कारण की मी स्वतःच्या पैशाने इथं थांबतोय आणि एवढ्या लोकांना चहा पाण्याचा खर्च म्हणजे माझ्या बजेटच्या बाहेर जाईल. तर ते म्हणले तू काही काळजी नको करू, आम्ही चहा पाणी देतो. विश्वंभर सर सकाळी आले, सरांना म्हणलं सर नाश्ता काय. हे सगळी लोक कशी आली? असीम सरोदे, विश्वंभर चौधरी? नाही, विश्वंभर सर यांनी, त्यांना ते वाटलंय की गरज आहे मुवमेंटची. हे आज सकाळीच घडलं? हा, आज सकाळीच घडले. ते आज सकाळीच ते मागच्या 2-3 दिवसापासून माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होते, आणि त्यांनी मला म्हणले तू जे काही करतोय खूप चांगलं करतोय आणि गरज आहे देशाला सध्या अशा एका मुवमेंटची. इट इज नॉट प्री डिसाइडेड की आपण पुण्यात गेले की विश्वंभर चौधरी? नाही, अजिबात नाही, अजिबात. संजय राऊतांना एखादा फोन करायला पाहिजे. नाही सर, आय विल डेफिनेटली लाईक टू टॉक टू हिम, आणि मला मिसअंडरस्टँडिंग क्लिअर करावं लागेल सर, कारण की मी तर स्टुडंट होतो. एक स्टुडंट कसं काय भेटू शकतो पीएम मोदींना? नाही भेटलं? नाही सर, अजिबात नाही. लास्ट क्वेश्चन, हाऊ डू यू सी द आयडियोलॉजी ऑफ बीजेपी? द आयडियोलॉजी ऑफ द बीजेपी हॅज बीन व्हेरी डेंजरस फॉर द कंट्री. कारण की कधीपर्यंत तुम्ही हिंदू मुसलमानांवर राजकारण करणार? हिंदू मुसलमानच्या राजकारणामुळे झालेलं काय, आपण जे आहे ॲज अ नागरिक ती आपली विचार करण्याची कॅपॅसिटी संपलेली आहे. आजकाल आपण स्वतःला हिंदू मुसलमान किंवा जी आपली जात आहे त्यानुसार विचार करतोय. ॲज अ नागरिक आपण जेव्हा विचार करणं थांबवतो तेव्हा आपण जे आपले रिअल मुद्दे आहेत, इकॉनॉमीचे असो, जॉब्सचे असो, अनएम्प्लॉयमेंटचे असो, त्याच्यावर आपण बोलत नाही. आणि तेच बीजेपीने खूप स्मार्टली केलेलं आहे. जे सिटिझन्स आहेत त्यांना ॲज अ सिटिझन्स विचार करून नाही देते, ते त्यांना डिवाईड करत आहे. देशात नुसतं हिंदू मुस्लिम चालू आहे, पण त्याच्याने होतं काय? 40 वर्षात आज देशात सगळ्यात जास्त बेरोजगारी आहे. काय होणार आहे याच्याने? हिंदू मुस्लिमनी जॉब्स भेटणार आहे? हिंदू मुस्लिमनी पेपर फुटणार नाही आहे? फुटतात आहे पेपर. तर व्हॉट गुड इज इट डुईंग फॉर द कंट्री? So good is doing by the Congress party. They are very tolerant. Their ideology is very सहिष्णू वगैरे. ते नाही आहे. म्हणजे ते आहे, ते त्यांच्या प्रकारे दे आर डुईंग देअर बेस्ट, आणि दे आर ओके टू डू दॅट. आय एम नोबडी टू कमेंट ऑन दॅट. And what is your take on आम आदमी पार्टी, particularly अरविंद केजरीवाल? नाही, ज्या पॉलिटिकल पार्टीज आहेत त्यांना ज्या प्रकारे त्यांना वाटते त्यांनी लढावं किंवा त्यांचे मुवमेंट बिल्ड करावं ते करू शकतात. आमची सीजेपी जी आहे ती कम्प्लिटली इंडिपेंडेंट आहे. वी आर नॉट You are अफिलिएटेड. not associated with AAP? नॉट एट ऑल. Neither you have been taking advice from Arvind Kejriwal? नोबडी सर. Nobody is कारण की guided you? मी गेलो तर हे लोक मला सोडणार नाही. माझी रिस्पॉन्सिबिलिटी आता या लोकांकडे आहे सर. चला अभिजित, थँक्यू सो मच. आज काय तुमचा तो जाहीरनामा तर सांगणार नाही, तुम्ही सांगणार? ते तिथूनच सांगू सर. अभिजित, मला वाटतं हा प्रॉमिसिंग स्टार आहे, त्याचे विचार पण तुम्हाला कळेल. थँक्यू अभिजित. थँक्यू सर.